आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत नगर परिषद निवडणूक भाजपातर्फे डॉक्टर रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर आरळी प्रचंड मताधिक्याने विजयी होतील। जतनगर परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आरळी यांचा अधिकृत अर्ज आज उत्साहात दाखल करण्यात आला। अर्ज दाखल करण्याच्या वेळी परिसरात मोठी गर्दी उसळली होती। पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने भाजपच्या शक्ती प्रदर्शनाची झलक स्पष्टपणे जाणवत होती। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना सांगितले की भारतीय जनता पक्षासाठी अनेक वर्ष निष्ठेने काम करणारे डॉक्टर रवींद्र आरळी हे लोकप्रिय आणि सेवाभावी नेते आहेत। नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक ते अत्यंत मोठ्या फरकाने जिंकतील असा माझा ठाम विश्वास आहे। भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करून काम करतात, त्यामुळे विजय निश्चित आहे। अर्ज दाखल करताना डॉक्टर आरळी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। ढोलताशांचा गजर, फटाके आणि भाजप विजय असोच्या घोषणा यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने दुमदुमून गेले होते। दरम्यान आगामी निवडणुकीत भाजप जोरदार लढत देणार असल्याचे चित्र आजच्या शक्ती प्रदर्शनातून स्पष्टपणे उमटले। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच जतच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही डॉक्टर आरळी यांनी यावेळी व्यक्त केले। जतनगर परिषद निवडणूक रंगात आली असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। कोणतीही आमची राजकीय टोकाची भूमिका नाही। आमची टोकाची भूमिका हीच आहे की गेल्या 50 वर्षामध्ये जत तालुक्यावरती, जत शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालाय। निसर्गाने अन्याय केला, त्याला काही पर्याय नाही, परंतु ज्या लोकांना निवडून दिलं त्या लोकांनी सरकारच्या माध्यमातून, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून, आमदार फंडातून जो विकास या शहराचा आणि तालुक्याचा होणं अपेक्षित होतं तो विकास झाला नाही आणि म्हणून त्याबाबत आमची टोकाची भूमिका आहे की हा लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।